मुंबई पुण्यासह रायगड सातारा आणि कराडला देखील पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे। राज्यातल्या पावसाचे अपडेट्स आपल्याला देण्याकरता ठिकठिकाणावरून आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत। विविध ठिकाणावरून साताराहून आपले प्रतिनिधी इम्तियाज जोडले जातील, तर तिथून रायगडहून आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर सुद्धा जोडले जाणार आहेत। कराडहून शशिकांत जोडले जातील, तर पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सुद्धा जोडले जाणार आहेत। मुंबईच्या प्रतिनिधीकडून देखील आपण मुंबईच्या पावसाचा अपडेट घेणार आहोत। मुसळधार पावसाला मुंबईत आता सुरुवात झालेली आहे। साताऱ्यातही कोयना क्षेत्रात दमदार पाऊस बरसतोय। आषाढातला हा पाऊस रायगडसह कोकणाला देखील पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। तिथं तळ कोकणातही अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण आपले प्रतिनिधी पाहूया, ठिकठिकाणावरून प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पुण्याहून अमोल धर्माधिकारी इम्तियाज अपडेट देतील आपल्याला साताऱ्याचा, रायगड आणि तळ कोकणातला अपडेट देतील आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर, तर साताऱ्याचा अपडेट असेल शशिकांत यांच्याकडून। कराडचं देखील आपण अपडेट घेणार आहोत शशिकांत सूर्यवंशी यांच्याकडून। सुरुवातीला मी थेट जाते इम्तियाज, तुमच्याकडे येते। साताऱ्यात दमदार पाऊस बरसतोय। धरणकाठच्या नागरिकांना सुद्धा आता इशारा देण्यात आलेला आहे। नदीकाठच्या नागरिकांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काय परिस्थिती आहे सध्या साताऱ्यामध्ये? नक्कीच साताऱ्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसापासून पाऊस पूर्णतः थांबला होता। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण 9 मे पासून पावसाला सुरुवात झाली होती। ते तब्बल 1 महिना 10 दिवस पाऊस साताऱ्यामध्ये जोरदार पडत होता। कुठेही पावसाला त्या ठिकाणी विश्रांती मिळत नव्हती। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसापासून सातारा जिल्ह्यात परिसरामध्ये पाऊस थांबला आणि शेतकऱ्यांनी काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खरीप हंगामाच्या ज्या पेरण्या आहेत त्या 10 ते 12% प्रमाणामध्ये पेरण्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत। मात्र अद्याप आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार साताऱ्यामध्ये 73% पेरण्या या ठिकाणी रखडल्या असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीतच कालच सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून साताऱ्यातल्या शरद पवार गटासह संपूर्ण कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयातल्या तहसीलदारांना घेराव घातला आणि मागणी केली। या संदर्भामध्ये विधानसभा हाऊस सुद्धा आता सुरू आहे। त्यात या परिसरातलं वातावरण देखील पूर्णतः लक्षात घेता साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या आंदोलनाची दखल घेतली आणि तात्काळ या संदर्भामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भामधल्या अधिकाऱ्यांकडून काही अहवाल मागवलेले आहेत। एकंदरीतच काल 24 तासाच्या या पावसामध्ये महाबळेश्वरमध्ये 92 मिलीमीटरचा पाऊस पडलाय, तर पाटणमध्ये 108, तर कोयनामध्ये 103, नवजा खोऱ्यामध्ये, तर जावळी तालुक्यामध्ये 98 मिलीमीटर आणि सातारा शहरामध्ये 85 मिलीमीटरचा पाऊस त्या ठिकाणी 24 तासामध्ये नोंद झालेला आहे। एकंदरीतच काल म्हणजे 24 तासात गेल्या 16 ते 17 तास झालं साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अद्याप पाऊस त्या ठिकाणी डोंगर माथ्यावर देखील पाऊस थांबायला तयार नाहीये। पुन्हा एकदा धरण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी 12 ते 15% पाण्याची वाढ झालेली आहे। नदीपात्रात काही ठिकाणी उरमोडी, त्याचबरोबर धोम धरण, त्याचबरोबर या धरणातून पाण्याचा विसर्ग, कन्या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग अगदी इम्तियाज मुद्दा लक्षात येतोय। तर पुण्यातही सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। खडकवासला, वारजे भागात सकाळपासूनच दमदार पाऊस बरसतोय। अमोल, काय परिस्थिती आहे? नक्कीच सकाळपासून पुणे शहरातल्या उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। यामुळे खडकवासला धरण आहे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये वाढ झालेली आहे। खडकवासला आणि त्याला लागून जी इतर 3 धरणं आहेत या 4ही धरणांचा मिळून जवळपास आता 80% पाणीसाठा आहे तो झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती। रिमझिम पावसाची सुरू होती, मात्र आज सकाळपासून पुणे शहरातल्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। सध्या आपण हे दृश्य पाहतो की शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून आपापल्या ठिकाणी कामावर जाणाऱ्या किंवा शालेय आणि कॉलेज ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा त्रास आहे तो सुद्धा सहन करावा लागतोय, कारण की पाऊस आता आलेला आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आज आणि उद्या हवामान विभागाने हा पावसाचा अंदाज आहे तो पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये दिलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। पण पुण्यात काय नेमकी परिस्थिती आहे? तर तिथं कराडमध्ये देखील दमदार पाऊस बरसतोय। घाटमाथ्यावर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून 5000 क्युसेकचा विसर्ग सुद्धा सोडण्यात येतोय। शशिकांत सूर्यवंशी आपले प्रतिनिधी आहे। शशिकांत, कराडमध्ये काय परिस्थिती?
नक्कीच राजविजय, जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये काल 2 दिवसाच्या पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर मात्र मुसळधार पाऊस हा घाट पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडतोय. त्यामुळे नक्कीच कोयना धरणातील जलाशय अंतर्गत पाण्याचा फ्लो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतोय. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज धरणाचे 6 वक्र दरवाजे 1.5 फुटांनी उचलण्यात येणार आहेत आणि त्यामधून 5,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर या अगोदर देखील पायथा विद्युत ग्रहामार्गे 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा कोयना नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कोयना नदी आता दुथडी भरून वाहताना एकंदरीत पाहायला मिळते. लागू निश्चित थेट जाऊया कोकणात आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडे. भारत, कोकणात काय परिस्थिती आहे? तिथं रायगड, रत्नागिरी आणि तळ कोकण, सिंधुदुर्गात पावसाचं धुमशान आहे. लागू मॅडम, जसा आपण उल्लेख केला त्यानुसार सध्या तरी पहाटेपासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय. विशेषतः आपण जर पाहिलं तर महाबळेश्वर खोऱ्यामध्ये, पोलादपूर परिसरामध्ये जो पाऊस होतोय त्यामुळे पोलादपूरच्या सखल भागामध्ये काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे रोहामधून जाणारी जी कुंडलिका नदी आहे, या कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठलेली आहे. त्यामुळे एकूणच जिल्हा प्रशासनाने दिवसभरामध्ये अतिवृष्टी आणि मुसळधार होणार असल्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या नागरिकांना, विशेषतः नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. यासोबत महाड तालुका असेल, माणगाव तालुका, पोलादपूर तालुका, म्हसळा तालुका, या तालुक्यातील काही गावं आहेत, काही वाड्या वस्त्या आहेत, त्या दरडग्रस्त आहेत आणि अशा ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी झाली तर दरड खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणच्या स्थानिक पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भारत, शाळा आणि महाविद्यालयांची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? निश्चित स्वरूपात आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली नाही. मात्र पावसाची एकंदरीत जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीचं ढगाळ वातावरण आहे, ज्या पद्धतीने अतिवृष्टी काही भागात होत आहेत, कदाचित काही वेळातच जिल्हा प्रशासनाला रायगड जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना किंबहुना काही तालुक्यातल्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी होते त्या तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. असं काहीच वातावरण रायगड जिल्ह्यात पाहायला मिळतंय. अगदी. भारत, इम्तियाज आणि शशिकांत, तसंच अमोल, तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.